बाजरी यायला लागते एक नंबर क्वालिटीची. तर आपली ही अर्धा एकर बाजरी आहे. तर मित्रांनो आता आपली हुंडी झालेली आहे कापून. तर आता आपल्याला न्यायची आहे गाडीपर्यंत वाहून ही हुंडी आणि मगाशी कापलेलं गवत आणि थोडं. तर मित्रांनो आता गाडीवर ते खाया आणून मांडलेलं आहे. आता दाव्याने बांधून घेणार आहे आपण. दाव पण आणलेला आहे घरनं. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे रानामध्ये खाया नेण्यासाठी. तर आता आपली बाजरी चांगली आपल्या खांद्याला लागायला लागलेली आहे. तर म्हणलं तुम्हाला पण दाखवून द्यावं आपली बाजरी कशी आलेली आहे एक नंबर क्वालिटीची. तर तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत. तर मित्रांनो ही आपली बाजरी आलेली आहे एक नंबर क्वालिटीची. एकदम अशी काळी बाजरी आलेली आहे. अशीच बाजरी यायला लागते एक नंबर क्वालिटीची. तर आपली ही अर्धा एकर बाजरी आहे. तर ह्याच्यात थोडं थोडं गवत पण उगवलेलं आहे, खुरपायचं या. आणि इकडं आपण जी मका टाकलेली होती ती मका पण आलेली आहे, पण मका अजून बारीक आहे. तर आता तुम्हाला खालच्या रानातली पण आपली बाजरी दाखवतो कशी आली या. तर इकडं आपली खालच्या रानातली पण बाजरी वरच्या रानातल्या गत आलेली आहे सेम एक नंबर. आणि इकडे आपण खालच्या रानात पण थोडीशी मका लावलेली होती, ते पण आली या. इकडे आपली जी तुती असते शेळ्यांसाठी लावलेली ती पण आलेली आहे एक नंबर, पण थोडीशी पिवळी पडली आहे आता. इकडं हुंडी पण आपली थोडीच राहिली या. गावात खूप वाढलेलं आहे जास्त प्रमाणात, त्याच्यामुळे पडायला लागलं या. इकडलं पण बऱ्यापैकी पडलंय गावात. आता आपल्याला गवत कापून न्यायचं आहे आता घरी शेळ्यांसाठी. आणि आता आपल्याला सध्याला हत्तीघात जरा कमी पडायला लागलेला आहे. हा वापा संपलेला आहे पूर्णपणे. आणि इकडं जो हत्ती घास आलेला आहे, पण तो हत्ती घास आहे का नाही थोडासा बारीक राहिलेला आहे. बारीक राहिल्यामुळे कावळा हत्ती घास आपण काय घालू शकत नाही शेळ्यांना. त्याच्यामुळे थोडासा हत्ती घास न्यायचा आहे आपल्याला, थोडा निभार झालेला बघून खालच्या साईडने. आणि त्याच्यात हुंडी आणि थोडस गवत आपण मिक्स करून कुठे करणार आहे घरी गेल्या. अशी आपली शेवरी पण आहे रानात आलेली, लावली आपण करडांसाठी. तर मित्रांनो आपण ज्या कामासाठी आलेलो होतो आपण शेळ्यांना खाया नेण्यासाठी, तर मी घेतो आता खाया कापून. तर तुम्ही घ्या लाईक सबस्क्राईब करून. सर्वात आधी हे पडलेलं गावात कापून घेतो आणि मग त्यानंतर आपण हुंडी कापू. तर मित्रांनो आता गावात कापून झालेलं आहे, तर आता आपण हुंडी कापून घेणार आहे. तर मित्रांनो आता आपली हुंडी झालेली आहे कापून. तर आता आपल्याला न्यायची आहे गाडीपर्यंत वाहून ही हुंडी आणि मगाशी कापलेलं गवत आणि थोडासा हत्तीघास पण न्यायचा आहे. थोडासा काल न्यायला घरी आहे हत्तीघास, त्याच्यामुळे थोडाच न्यायचा आहे आज हत्तीघास. तर मित्रांनो आता आपलं झालेलं आहे हत्तीघास कापून. तर आता आपण गाडीपाशी वाहून नेणार आहे सर्व खाया काढलेलं आणि मग गाडीवरती बांधून घरी जाणार आहे. तर मित्रांनो आता आपण खाया चालवलेलं आहे खांद्यावरती वाहून गाडीपाशी. आता सर्व जेवढं खाया काढलंय तेवढं एक एक करून आपण गाडीपाशी नेणार आहे. आपली गाडी काय फारशी लांब नाही, जवळच आहे या. तर मित्रांनो ही डाळिंबीची बाग असल्यामुळे आपल्याला गाड्या आपल्या रानापर्यंत आणता येत नाही. तर मित्रांनो आता गाडीवरती खाया आणून मांडलेला आहे. आता दाव्याने बांधून घेणार आहे आपण. दाव पण आणलेला आहे घरनं. तर मित्रांनो आता आपण गाडीवरती खाया बांधून घेतलेला आहे एकदम व्यवस्थित. तर आता आपण जाणार आहे घरी. जाऊ आपण आता घरी.
तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे घरी. तर मित्रांनो आपल्याला घरी येता येता जरा संध्याकाळ झालेली होती, तर आपण आलो. गाडीवरचं खाया उतरून गोठ्याला उभा केलेला आहे.